जांगड गुत्ता नावाची कविता. मी पहिलंच सांगितले मी प्रेम करणारा माणूस आहे आणि तुम्ही सगळे प्रेम करणारे आहात. प्रेमानं सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. जी प्रेम करतात ती जिवंत माणसं असतात. जी प्रेम करत नाहीत त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला हरकत नाही, आहे का नाही? इथं कशाला राहता तुम्ही? हा ते मित्र, हा नवरा आणि बायको, दुसरं काहीच नाही याच्यापेक्षा. काय एवढा चांगला सुसंवाद, वाद कुठं होतो? ज्या घरात भांड्याला भांडं लागते तेच घर असते. नाही नाही ते काय असो ते, ज्या घरात भांड्याला भांडं लागत नाही ते घर म्हणजे स्मशानभूमी आहे असं मी समजतो बरं. आणि ते झालं पाहिजे ना. ते माझा मित्र बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये फिरत होता औरंगाबादला, तर माझ्या डोळ्यात असं टचकनी पाणी आलं. मी म्हणलं लग्नानंतरही तू ही बायकोवर एवढं प्रेम करतोस की हातात हात घेऊन मार्केटमध्ये फिरतोस? ये म्हणे येड्या तसं नाही म्हणे, हात सोडला की दुकानात घुसते. त्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली माझ्या की लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम आणि लग्नानंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा. पाकिट सांभाळावं लागते ना त्याच्यामुळे. जांगड गुत्ता नावाची कविता तुमच्या समोर ठेवतो. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. आपण आपल्या भाषेत लिहिलं पाहिजे, बोलीत लिहिलं पाहिजे. तुम्ही ऐराणीत लिहिता, आम्ही मराठवाडी बोलीत लिहितो. आणि बोलीवर प्रेम जेवढं असतं माणसाचं तसं दुसऱ्या भाषेवर नसतं. आता सगळ्या भाषा म्हणजे कशा मावश्या येतात, आत्या येतात, काकू येतात, आहे का नाही? पण आपली जी माय असते तिच्यावर आपलं प्रेमच असते ना. त्याच्यामुळं आपण आपल्या बोलीत लिहिलं पाहिजे. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये. ज्यांचं गेलेलं आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं जाणार आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तुला जाळू परी कोमल ग. सुरुवातीला असं वाटतंय, नंतर कळतं अरे भ्रमनिरास. तुला जाळू परी कोमल ग मी निवडुंगाचे झुडप प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू इडा रंगीला ताराचा. औरंगाबादचं तारा पण सेंटर फार फेमस आहे. मोडतोड पान भेटतात तिथं. काय असतात ते, जे वाचलेलं आहे ते सांगितलं आपण. त्याच्यात तर पलंगतोड पण लिहिलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी बस स्टँडवर सोशिक जमातीचं स्मारक आहे. सोशिक, त्याचं नाव आहे नवनाथ रसवंतीगृह. म्हणजे तुम्ही बघा, तुमच्या डोळ्यात असं टचकनी पाणी येईल. घुंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो, रस भगुन्यात आणि स्वतः डब्यात. सोशिक जमातीची अवस्था अशी झालेली आहे. त्याच्यामुळं तू इडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू पखवाजाचा भक्तिनाद. लग्नानंतर माणूस दोन्हीकडून बदललं जाते. एक हात आईचा असतो, एक सांगायची गरज नाही. तू पखवाजाचा भक्तिनाद. आणि हातही दोन प्रकारचे असतात. माईचा हात डोक्यावरून फिरला लेकराच्या की केस येतात. नाही ठीक आहे, कुणाच्या प्रेमानं जास्त फिरवला असेल होऊ शकत. तू पखवाजाचा भक्तिनाद मी कडकड घाई हलगीची. तू विना हरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुण्याची. म्हणजे कोणी वाजू शकते. तू विना हरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुण्याची. तू आषाढवारी अभंग ग. तू आषाढवारी अभंग ग मी परमिट रूमचा जथ्था ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. तू सूप चाय निज चटकदार. मेनू बघा मेनू. तू सूप चाय निज चटकदार.
मी झडपीची सुगाडी खिचडी. मधी चिक्की येणार होती, काय झालं माहित नाही तिला. चिक्की आणणारे पण आले नाहीत. तू सूप चाय आणि चटकदार, मी झडपीची सुगाडी खिचडी. तू बटर नान तंदूर गरम, तू बटर नान तंदूर गरम, मी हायब्रिड भाकर धांदाडी. तू पनीर कोपता काजू करी, तू पनीर कोपता काजू करी, मी हिरव्या मिरचीचा प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू काळी नागिन सळसळती. चित्र बघा, जस्ट इमॅजिन. काही लोकांना नागिनीचा एकच प्रकार माहित आहे, रानावना तिकडं तिकडं असताना. नंतर घरात आल्यावर दुसऱ्या नागिनीचा प्रकार कळतो तुम्हाला, आहे का ना. तू काळी नागिन सळसळती, मी म्हांडुळाची चाल प्रिये. एसी गाडीने फिरशी तू, एसी गाडीने फिरशी तू, मी टमटमने बेहाल प्रिये. तू नॅशनल हायवे समृद्धी, तू नॅशनल हायवे समृद्धी, मी खड्डा कमरस्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू मनसेचे ऐलान प्रिये. खळखटक. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये. मी वेळ हाताची येणारी, मी वेळ हाताची येणारी, तू कमळा परिबे भान प्रिये. आणि सामान्य माणसाची व्यथा काय या दोन ओळी आहेत शेवटच्या बघा. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये. मी वेळ हाताची येणारी, तू कमळा परिबे भान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी, तू सत्ताधारी माजोरी, मी हताशलेली जनता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता, जीव झाला हा खलबत्ता ग. तू यान मार्सवन मंगळावर, मंगळावर पाणी आहे का, जीवन आहे का शोधण्यासाठी करोडो रुपये खर्च करून यान पाठवलं. आता पाईपलाईन कधी आणतात काय माहित आहे का नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, मंगळावर पाणी शोधण्यापेक्षा, जीवन शोधण्यापेक्षा तेवढ्याच पैशात इथल्या शेतकऱ्याचं जगणं मंगलमय करा. तू यान मार्सवन मंगळावर, मी उसने जायकवाडी ग. मराठवाड्यात पाणीच नाही, जायकवाडीचे दरवाजे उघडलेत. तू यान मार्सवन मंगळावर, मी उसने जायकवाडी ग. तू हिमवर्षाव अल्लाद सखे, तू हिमवर्षाव अल्लाद सखे, माझी गार पिटीने झाडी ग. तू पाहणी दौरा 5 स्टार, वरून येतात हे पाहणी करायला. तू पाहणी दौरा 5 स्टार, मी आश्वासनांचा भत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू गावगडीचा उंच महल, मी गाव कुसाचा पाल प्रिये. CANRC. तू गावगडीचा उंच महल, मी गाव कुसाचा पाल प्रिये. तू पुरेदारणी डौलाची, मी विमुक्त भटकी चाल प्रिये. तू नकाशात आणि यादीतही, इलेक्शनच्या यादीत नाव आहे ते, गुगल अर्थवर सर्च केलं की घरदार शेतबीत सगळं दिसतंय. पण स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊनही देशातील आदिवासी भटका विमुक्त वावटळीतील पालापाचोळ्याप्रमाणे उडतोय, भरकटतोय, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. म्हणून तू गावगडीचा उंच महल, मी गाव कुसाचा पाल प्रिये. तू पुरेदारणी डौलाची, मी विमुक्त भटकी चाल प्रिये. तू नकाशात आणि यादीतही, तू नकाशात आणि यादीतही, अन माझा गायब पत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं. वामनदादा कर्डक फार सुंदर पद्धतीने म्हणतात की तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, सांग अशा सागरी कुठली दरी आहे. धन्यवाद. अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल M4 मराठी. धन्यवाद.